कलरीपट्टू हे भगवान परशुरामांनी इन्व्हेंट केलंय. तर ही विद्या त्यांना भगवान शंकराने दिली असं म्हणतात. अगस्त्य ऋषी म्हणून जे आहेत, अगस्त्य ऋषींनी कलरीपट्टू मध्ये अॅनिमल पोस्चर्स ऍड केले. भगवान परशुरामांनी तिथल्या काही लोकांना कलरीपट्टू शिकवलं आणि मग ते तसं हळूहळू ते पुढे कॅरी फॉरवर्ड होत आलं की युद्धात तोच वॉरियर सर्वात मोठा असतो किंवा श्रेष्ठ असतो जो डोक्याने शांत असतो. त्याचा पेशन्स कमी असतील, तो कधीच मोठा वॉरियर होऊ नाही शकत. सो कलरीपट्टू ही एक युद्धकला आहे. सो यामध्ये तुम्हाला पेशन्स, फोकस, स्टेबिलिटी या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. इट्स नॉट नेसेसरी यू लुक स्ट्रॉंग, इट नेसेसरी यू फील स्ट्रॉंग. दिसण्यापेक्षा असणं फार गरजेचं आहे आणि कलरीपट्टू हे असण्यावर जास्त फोकस आहे. शिवाजी महाराजांच्या त्या काळात जे काही मावळ होते ते पण ते थोडे ते पण मजबूत होते, पण त्यांच्यात ती स्ट्रेंथ होती, त्यांच्यात ती स्टॅमिना होता. शेवटी तेच ना, पूर्वी घोड्यांवरती जास्त प्रवास करावे लागत होते. एक्झॅक्ट जेव्हा तुम्ही घोड्यांवरती प्रवास करता तेव्हा तुमची कंबर खूप स्ट्रॉंग लागते. त्यावेळेचे मावळे म्हणा किंवा जे राजे म्हणा सगळेच, म्हणजे इज नॉट अ जोक की तुम्ही 2-2, 3-3 महिने घोड्यांवरती प्रवास करता. बरोबर, हा जोक नाहीये. त्यासाठी तुमची कंबर किती स्ट्रॉंग हवी. इंग्रजांपर्यंत कलरीपट्टू हायेस्ट पीक वरती होते. पण जेव्हा इंग्रज आले, इंग्रजांनी जसे जसे राज्य केले, आता इंग्रजांनी जसे आपले गड किल्ले फोडले, कारण आपला पीक पॉईंट, बेस पॉईंट तो होता. यात जर आपले गडच फोडले नाही तर आपण गुरिल्ला वॉरफेअरनी इंग्रजांना कशी पळू लावू शकतो. कलारी हा इंग्रजांसाठी सगळ्यात मोठा जो बॅक पॉईंट म्हणतात, कारण पडेल साऊथच्या रिजन मध्ये, तर ते कलारीपट्टू होतं. म्हणून कलारीपट्टू त्यांनी बॅन केलेलं होतं. रावण जेव्हा युद्धावरून यायचा तर तो आल्यानंतर मेडिटेशनला बसायचा. जेव्हा आपण कुठलीही हायपर लेवलची ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा आपलं बॉडी आणि माइंड फार अनस्टेबल झालं असतं. येऊन मेडिटेशनला बसल्यानंतर काय होतं की आपली बॉडी काम. तर हा आपलं दुर्दैव आहे की आपलीच मार्शल आर्ट कला असून आपल्याकडे एवढी प्रमोटेड नाहीये. हा मित्रांनो, आपले गेस्ट वीर राऊत आणि रविराज डावरे. तर याच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत की कसा हा मार्शल आर्ट, जो सगळ्यात जुना मार्शल आर्ट आहे जगातला, तो कसा इव्हॉल्व्ह झाला आणि सध्या त्याची कशी प्रॅक्टिस चालू आहे पुण्यामध्ये. आणि प्लीज आम्हाला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि शेअर करायचंही विसरू नका. तर बघत राहा काय बोलताय. कलरीपट्टू काय आहे आणि कसा हा मार्शल आर्ट, म्हणजे हा आय थिंक इट इज द ओल्डेस्ट मार्शल आर्ट. हो. तर हे कसं, म्हणजे हाऊ डिड यू गेट कनेक्टेड टू इट आणि हे कसं तुम्ही म्हणजे स्टार्ट केलं सगळं, याच्या बाबतीत जरा सांगा मला. कलरीपट्टू बाबतीत मला सुरुवातीला 2019-20च्या सुमारास कळलेलं. तेव्हा मला असं जाणवलं की कलरीपट्टू हे आपलं ट्रेडिशनल इंडियन मार्शल आर्ट फॉर्म आहे आणि ते लोकांपर्यंत जास्त फेमसच नाही. आणि याला मदर ऑफ ऑल मार्शल आर्ट फॉर्म सुद्धा म्हटलं जातं, कारण की कराटे, तायकोंदो, कुंग-फू हे जे काही प्रकारचे मार्शल आर्ट फॉर्म आहेत हे सगळे कलरीपट्टू मधून बाहेर पडले. सो त्यांचा बेस हा कलरीपट्टू आहे. सो त्यामुळे कलरीपट्टूला मदर ऑफ ऑल मार्शल आर्ट फॉर्म म्हटलं जातं. मग त्याच्या रिलेटेड मी थोडं सर्च केलं. पुण्यात 1-2 वर्कशॉप्स होते बेलराज सोनी सरांचे, तर त्या वर्कशॉपला मी एकदा जाऊन आलो होतो. आणि मग त्यानंतर मग हळूहळू त्याबद्दल थोडी माहिती काढली आणि कुठे काय. आणि मग मला कलरीपट्टू बाबतीत काय म्हणतात त्याचा किती फायदा आहे आपल्यासाठी बाकीच्या गोष्टींपेक्षा, तर ते मला रिअलाइज झालं. मग त्यामुळे मग मी केरळला गेलो, मग तिकडे शिकलो. अच्छा, केरळला हे ओरिजिनेटेड आहे का? कारण आता अजून जास्त प्रॅक्टिस करतात असं मला थोडं फाइंड आउट केलंय. मग केरळला गेलास? मग केरळला गेल्यानंतर मग तिकडे मी शिकलो. पहिले त्यांचे काहीतरी सर्टिफिकेशन कोर्स असतात, ते माझा टोटल 6 महिन्याचा कोर्स होता. ओके. तो पूर्ण कोर्स लाईक आपलं गुरुकुल पद्धतीमध्येच असतं. सकाळी तुम्हाला 5 वाजता उठावं लागतं, त्यानंतर 5 ते 8 वाजेपर्यंत तुमची पूर्ण प्रॅक्टिस चालते, त्यानंतर रेस्ट, मग तुम्ही तुमचं खाणं वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि संध्याकाळी परत सेम प्रॅक्टिस असते. ओके. आणि तिकडे मला एक नवीन गोष्ट समजली किंवा जाणवली, ती म्हणजे की तिकडे आपण क्वेश्चन्स नाही करू शकत. अच्छा. म्हणजे मी पहिले 3 वीक मी फक्त लेग मुवमेंटच करत होतो. त्याला अंगसाधकम म्हणतात. कलरीपट्टू मध्ये लेग मुवमेंट एक भाग असतो, त्याला अंगसाधकम म्हणतात. तर मी ते 3 वीक्स मी त्याचीच प्रॅक्टिस करत होतो. तर मला असं झालं की मी फक्त इथे लेग मुवमेंटच नाही शिकायला आलो ना, मी फक्त हेच सगळं शिकायला आलोय. तर असं हे किती महिने चालणार किंवा किती दिवस चालणार. तर मी एकदा सरांना विचारलं होतं की सर अजून हे किती दिवस चालणार वगैरे. तर त्यावेळी ते म्हणाले होते की यू डोंट आस्क क्वेश्चन्स हिअर. इथे तुम्ही प्रश्न नाही विचारू शकत, इथे मी जे तुम्हाला सांगेल तेच तुम्ही करू शकतात. कारण की तिथे कलरीपट्टू हे गुरु शिष्य परंपरा परंपरेगत शिकवलं जातं. त्यामुळे जोपर्यंत गुरूंना वाटत नाही की तुम्ही पुढचं शिकण्यात कॅपेबल आहात किंवा तुम्ही पुढचं शिकू शकतात,
तोपर्यंत गुरु तुम्हाला सांगत नाही की हा ठीक आहे आता ह्याच्या पुढे आपण हे शिकणार. ओके. सो इट्स अ स्टेप बाय स्टेप आणि इट डिपेंड्स ऑन गुरु की आणि तुमच्या याच्यावर आहे की तुम्ही किती फास्ट पिकअप एक्झॅक्टली कॅपेबिलिटी किती परफेक्शन आणताय तुमच्या पोजेस मध्ये. एक्झॅक्टली. तर मग जर एखाद्याला शिकायचं असेल ह्याला म्हणजे शिकायला आणि प्रॅक्टिस करायला साधारण काय कालावधी असतो, म्हणजे जर कोणी असं काही नाही. आता ह्याची स्टोरी कशी होती की हा शिकायच्या ह्याच्यानी शिकवायच्या ह्याच्यानी गेला होता. म्हणजे सर्टिफिकेशन काइंड ऑफ अ थिंग. तसं माझं नव्हतं. मी गेलो होतो ऍज अ सुट्टी. ग्रॅज्युएशन जसं झालं ऍज अ ब्रेक घ्यायचा, ऍज अ सुट्टी घ्यायची म्हणून मी घरी रिपोर्ट कार्ड दाखवलं, मी चाललो सुट्टीला आणि मग निघालो मी केरळला. मग केरळला निघालो. तिकडे आधी तर काही मला ह्यांनी वर्कशॉप केला होता पुण्यामध्ये वगैरे. माझं तसं काही नव्हतं. मी पूर्णपणे माझ्यासाठी कलरी हे नवीन होतं. तर हा आपलं दुर्दैव आहे की आपलीच मार्शल आर्ट कला असून आपल्याकडे एवढी प्रमोटेड नाहीये. करेक्ट. तर त्याच ह्याच्यामुळे मला पण एवढा काही अंदाज नव्हता. मला जो सोर्स मिळाला होता तो होता मूवीज, विद्युत जामवाल, बरोबर, हे असे जे युट्यूबवर जेवढं मी बघितलं त्याच्यात. येस, बरोबर. माझं पण तसंच होतं. मला याचा काही अंदाज नव्हता. त्यामुळे मी ते बघून इम्प्रेस झालो आणि मग तिकडे गेलो शिकायला. कुठे गेला? मी कोझिकोडला होतो. कोझिकोडला. ओके. तर तिकडे गेलो आणि त्याच्या आधी होतो मी जिम करायचो खूप. तर जिम बल्क होतो. थोडासा बल्क होता. तर बल्क असल्यामुळे असं म्हणजे तिकडे जाऊन जाणवलं की आपल्याला फक्त वेट लिफ्टिंग हे काम नाहीये. पहिले स्वतःची बॉडी वेट सांभाळता आली पाहिजे. तिकडचे आमचं जसं यांनी सांगितलं, फर्स्ट एक्सरसाइज आहे किक्स. स्ट्रेट किक मारायची, पण फक्त किक मारायची. आमचं ट्रेनिंग जवळपास एक आहे ना दिवसभर तेच असल्यामुळे आमचं ट्रेनिंग जवळपास 4.5-5 तास चालायचं. ओके. दिवसभरात. सकाळी 2.5 तास, संध्याकाळी 2.5 तास असं चालायचं. मग हे ट्रेनिंग चालू असताना मी लेग मुवमेंट करायला लागलो आणि या लेग मुवमेंट्स मध्ये आम्हाला जाणवलं की स्क्वॉट्स वगैरे मारून आपले मसल्स एकदम टाईट झालेले. बरोबर. जिम करून करून मग याच्यासाठी आम्ही फ्लेक्झिबिलिटी चालू झाली. आणि मग ह्या पहिल्या फ्लेक्झिबिलिटी स्टार्ट होण्यापासून जसं चालू झालं तसं मग आम्हाला सगळ्यांना असं ह्याला जसे वेळ लागला तसाच मला पण 2.5-3 आठवडे फक्त यायचं, फक्त पाय उचलायचं वरती, बस. याच्या पुढे काहीच करायचं नाही. कारण गुरु शिकवणार तेवढंच शिकवायचं. आणि आम्ही विचारायला गेलं की आम्ही बाहेरून आलोय, कमी कालावधीसाठी आलोय म्हणून आम्हाला काही कन्सेशन नाही. बरोबर. गुरुला वाटलं तू पुढेच शिकण्याच्या हिशोबात आहे तरच. आणि कलरीपयट्टू इट्स नॉट जस्ट अ फिजिकल एक्सरसाइज, इज ऑल्सो माइंड. कलरीपयट्टू ने तुमचे पेशन्स डेव्हलप होतात, तुमचा फोकस डेव्हलप होतो. म्हणजे आता जशी काही हिने जी प्रोसेस सांगितली किंवा मी जी काही प्रोसेस सांगितली शिकण्याची प्रोसेस, त्या प्रोसेसमध्ये फक्त आमची फिजिकलच नाही डेव्हलप होत, बरोबर, त्याचबरोबर आम्ही मेंटली सुद्धा डेव्हलप होतो. कारण की कलरीपयट्टू इट्स अ वॉरियर वर्कआउट. ओके. तर मी ज्या सरांकडून शिकलो, श्री नारायण सत्यबुर्जी सर, तर त्यांनी मला सांगितलं होतं की युद्धात तोच वॉरियर सर्वात मोठा असतो किंवा श्रेष्ठ असतो जो डोक्याने शांत असतो, जो खूप त्याचा पेशन्स कमी असतील तो कधीच मोठा वॉरियर होऊ नाही शकत. बरोबर. ज्याच्यात खूप जास्त पेशन्स असतील तो सर्वात मोठा वॉरियर होऊ शकतो. सो कलरीपयट्टू ही एक युद्धकला आहे. सो यामध्ये तुम्हाला पेशन्स, फोकस, त्यानंतर स्टेबिलिटी, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि जसं की माझ्या सरांनी आणि मी पण एक्सपिरियन्स केलं की इट्स नॉट नेसेसरी यू लुक स्ट्रॉंग, इट नेसेसरी यू फील स्ट्रॉंग. दिसण्यापेक्षा असणं फार गरजेचं आहे. आणि कलरीपयट्टू हे असण्यावर जास्त फोकस आहे. आत्ताचं जे काही आपलं जनरेशन आहे किंवा आपण ज्या जनरेशन मध्ये वाढलो त्या इव्हन आत्ता पण आपण जास्त दिसण्यावर खूप फोकस करतो की काय दिसतंय, पण ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट कशी आहे याच्या डीप जाण्याचा आपण प्रयत्नच नाही करत. जसं हिने जिमचं सांगितलं की हा जिमला आधी जायचा. मी पण बऱ्याच जिमच्या ठिकाणी पण कलरीच्या वर्कशॉप वगैरे घेतलेले आहेत, पण त्यामध्ये मला फक्त मसल्स वगैरे या सगळ्या गोष्टी दिसल्या. पण त्याचबरोबर तुमची फ्लेक्झिबिलिटी असणं, स्ट्रेंथ असणं, फोकस असणं, बॉडी बॅलन्स असणं, बॉडी कंट्रोल असणं, या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. जर फक्त बॉडी बिल्डिंग करून किंवा तुमचे मसल्स डेव्हलप करून जर आपण स्ट्रॉंग होणार असू तर आर्मीमध्ये सगळे बिल्डर्स असतात, बरोबर, पण आर्मीमध्ये सगळे स्ट्रेंथनिंग लोक. इव्हन मास्टर शिफूजी ऐकलेत का तुम्ही? मास्टर शिफूजी आर्मीमध्ये कलरीपयट्टू शिकवतात. ओके. सो त्याचं ते ट्रेनिंग देतात की डिफेन्स, ऑफेन्स, या सगळ्या गोष्टी ते आर्मीमध्ये शिकवतात. सो मला असं वाटतं की कलरीपयट्टू हे खूप
खूप महत्वाचं आहे आत्ताच्या आपल्या जनरेशनला समजण्यासाठी. बरोबर. कारण की जसं जसं आपण पुढे झालो तसं जसं वेस्टर्न कल्चरचा आपल्याला फार प्रभाव पडतो. इव्हन जसं माझ्या सरांनी मला सांगितलं होतं की आता जर आपण कुठल्याही जिम मध्ये गेलो तर माझ्या पर्स्पेक्टिव्हनुसार किंवा माझ्या मतानुसार मला ते जिम कमी एखादा रेस्टॉरंट किंवा बरोबर कुठला तरी म्युझिक बार जास्त वाटतो. कारण की तिकडं गाणी सतत चालू असतात, तिकडे तुम्ही व्यायाम करत असतात, एक जण कमावून वगैरे तुम्हाला खूप हायपर केलं जाते. बरोबर. तर बेसिकली व्यायामाचा उद्देश आहे की व्यायाम माणसाला काम अँड कंपोज बनवतो, ॲरोगंट आणि ॲरोगन्स नाही. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जिम मधली लोक जर तुम्ही मोस्टली ऑब्झर्व केले असाल तर तुम्हाला ॲरोगंट, अग्रेसिव्ह, इगो वगैरे थोडाफार या गोष्टी असतात. पण व्यायाम माणसामध्ये कधीच इगो, ॲरोगन्स, ॲटिट्यूड या गोष्टी आणत नाही. कारण की व्यायाम तुम्हाला काम अँड कंपोज बनवतो. म्हणून आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मोठे योद्धे, बाजीराव पेशवे यांसारखे मोठे योद्धे झाले. त्यांच्याकडे पेशन्स पण होता, त्यांच्याकडे एक फोकस सुद्धा होता. बरोबर. या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्याकडे दूरदृष्टी येते आणि या सगळ्या गोष्टीमुळे या सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात. तर आता जिम मध्ये तुम्ही गेलात तर तुम्ही गाणी लावून व्यायाम करत असतात. बरोबर. इट्स रॉंग. ओके. हे आपल्या भारतीय संस्कृतीत नाहीये. सो जेव्हा पण तुम्ही व्यायाम करा, यू शुड बी फोकस ऑन युअर बॉडी. तरच तुमच्यामध्ये तो कामनेस, तो कंपोजपणा तुमच्यामध्ये येतो. बरोबर. किंवा पूर्वीचे लोक जर कोणी व्यायाम करत असतील ते थोडी असं म्हणत असणार आहे पोवाडा गारे मी व्यायाम करतो. नाही, एंटरटेनमेंट. एक्झॅक्टली. दे डुईंग फॉर फोकस, बॉडी बॅलन्स, बॉडी कंट्रोल, पेशन्स, दूरदृष्टी. सो व्यायामाचा हे महत्व आहे. पण आज आपल्याकडे वेस्टर्न कल्चरचा जास्त प्रभाव असल्यामुळे आपण जास्त काय म्हणतात बॉडी शो ऑफ कडे जास्त जातो असं मला वाटतं. आणि हेल्दी लुकिंग हे जास्त महत्वाचं. एक्झॅक्टली. हेल्दी असण्यापेक्षा हेल्दी लुकिंग जास्त महत्वाचं. एक्झॅक्टली. तेच त्याच्यावर जसं तू म्हटलास की ह्याला मदर ऑफ ऑल मार्शल आर्ट्स म्हणतात, तर याची हिस्ट्री काय, याचं ओरिजिन काय? ओके, थोडं मी सांगेल, थोडा हा सांगेल. येस येस. कलरीपट्टू हे भगवान परशुरामांनी इन्व्हेंट केलंय. तर ही विद्या त्यांना भगवान शंकराने दिली असं म्हणतात. अगस्त्य ऋषी म्हणून जे आहेत, अगस्त्य ऋषीजींनी कलरीपट्टू मध्ये अॅनिमल पोस्चर्स ऍड केले आणि मग ते भगवान परशुरामांनी ते काही लोकांना शिकवलं आणि तसं तसं हळूहळू ते पुढे कॅरी फॉरवर्ड होत आलं. आणि मग तसे युद्धकला आणि मग ते पुढे चोळ साम्राज्य, पल्लव साम्राज्य, मग हे सगळे ते लोक करत होते, प्रॅक्टिस करत. काय झालं होतं की परशुरामाने जेव्हा कलारीला ऍज अ युद्धकला इन्व्हेंट केलं, त्यांनी ऍज अ युद्धकला शिकवली. परशुरामजींनी त्यांना ऍज अ युद्धकला, द्रोणाचार्य, भीष्म पितामह हे सगळे असे शिष्य होते, त्यांना ऍज अ युद्धकला शिकवली. पण अगस्त्य ऋषी ते जंगलात साधू संत असे राहायचे. बरोबर. तर त्यांना अशी युद्धकलेची काही गरज नव्हती. पण त्यांना फक्त युद्धकला कशासाठी लागायची, तर जंगलात प्राण्यांपासून वाचवायची. येस, सेल्फ डिफेन्स, प्राण्यांपासून. त्यामुळे परशुरामाने जी युद्धकला म्हणून कलारी इन्व्हेंट केलं ती ऍज अ युद्धकला असते. अगस्त्य ऋषींनी जे केलं त्याला कलारी ऍज अ आर्ट फॉर्म पण म्हणतात. ओके. तो इज अ डिफरन्स. इट्स कॉल्ड अन आर्ट फॉर्म. मी ऐकलंय भरतनाट्यम का डान्स फॉर्म पण कलारी बंदच आलेला आहे. हा खूप लोकांना माहित नाही. म्हणजे पोझिशन्स असतात. ओके. कसं आहे, कलारीपयट्टू हे फक्त मार्शल आर्ट्स नाही. बरोबर. इट्स अ वे ऑफ लिव्हिंग. आणि हे वे ऑफ लिव्हिंग कसं इव्हॉल्व्ह झालंय, सगळं आजूबाजूला जे नॅचरल गोष्टी होतात त्याच्यापासून काही ना काहीतरी गोष्टी घेऊन इव्हॉल्व्ह, नेचरपासूनच घेतले. येस, परफेक्ट. आता जसं की आम्ही सांगितलं की वेट लिफ्टिंग वगैरे आपल्या याच्यात नाहीये, आपण व्यायाम कसा करतो, सगळ्यांचा बेसिक मुद्दा हा असतो की बाबा व्यायाम कसा होणार. तर म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो की नेचरकडनं गोष्टी घेतल्यात तेव्हा या सगळ्या गोष्टी येतात. अॅनिमल पोस्चर, की अगस्त्य ऋषींनी पुढच्या सगळं बघितलं की हत्तीचे मुवमेंट्स कसे आहेत, मग हत्ती त्याचं जगणं कसं करतो, म्हणजे सर्व्हायव्हल कसं असतं त्याचं. बरोबर. तो अटॅक कधी करतो, डिफेन्स कसा करतो, त्याच्यासाठी स्ट्रॉंग पॉइंट काय आहे, त्याची सोंड, तसंच लायन, स्नेक वगैरे वगैरे, हे सगळ्यांच्या स्पेसिफिक गोष्टी घेतल्या आहेत आणि त्या आपण कशा वापरू शकू, आपल्यासाठी कशा बेनिफिटेड असतात त्या ऍक्शन्स, त्या आपण इन्व्हॉल्व्ह करत गेलो. ओके. आणि मग ते ऍज अन आर्ट फॉर्म जसं जसं स्प्रेड होत गेलं तसं जसं त्याचे फाटे फुटत गेले बाकीच्या मार्शल आर्ट्स मध्ये. बरोबर. आणि जे जे आर्टिस्टिकली चांगल्या होत्या गोष्टी, काही काही मुवमेंट्स असतात ज्याला फ्लो वगैरे जे असतात, ते फ्लो एकदम जेव्हा डिसेंट करू आपण तेव्हा ते बघायला पण चांगलं वाटतं. बरोबर.
करेक्ट. मग ते काही काही आर्ट फॉर्म्सनी पण अडॉप्ट मग याचे केले. युनिक स्टाईल्स असतील काय काय, तर काय काय डिफरंट Yes. स्टाईल्स वगैरे काय आहेत ते काय सांगते? कलरीमध्ये 3 स्टाईल्स आहेत, एक नॉर्दर्न, सदर्न आणि सेंटर. ओके. तर नॉर्दर्नचं मी सांगेल. नॉर्दर्न स्टाईलमध्ये, कारण की मी नॉर्दर्न स्टाईल ऑफ कलरीपट्टू शिकलोय आणि Okay. हा सदर्न स्टाईल ऑफ कलरीपट्टू शिकलोय. ओके. तर नॉर्दर्न स्टाईल ऑफ कलरीपट्टू मध्ये इट फोकस ऑन, हा वॉरियर वर्कआउटवर पूर्ण फोकस केला, एक्सरसाइजवर फोकस केला. यू बिकम अ वॉरियर. सो तिथे एक आर्ट, म्हणजे तिथे एक काय म्हणतात आपण, ॲग्रेशन असतं किंवा एक स्टेबिलिटी असते, माइंड कंट्रोल असतो, पेशन्स, या सगळ्या गोष्टी असतात. आणि सेंटर कलरीपट्टू मध्ये दोन्ही नॉर्दर्न आणि सदर्न यांचं मिक्स करून कलरीपट्टू शिकवलं जातं. बरोबर. एंटायर कलरीपट्टूचं सेम, ओके. फक्त वे ऑफ एक्सप्रेस इज डिफरंट. हा. म्हणजे नॉर्दर्न मध्ये ते भगवान परशुराम, त्यामुळे ते बरोबर. व्यायामाच्या दृष्टीने शिकवलं जातं. करेक्ट. पण तेच जर तुम्ही लाईक सदर्न फॉर्म कडे गेले की त्यात थोडा एक जर तुम्ही युट्यूबला बघितलं असेल तर कलरीच्या शोज वगैरे एक हा. आर्ट फॉर्म कडे ते बरोबर जातं, आहे, बरोबर. आर्ट फॉर्म कडे Artistic जातं, way. आर्टिस्टिक वे कडे जातं. Correct. सो इट्स अ डिफरंट वे, Different पण एंटायर कलरी इट्स सेम. अच्छा. लाईक जसं तो म्हणाला की अगस्त्य ऋषीजींनी अॅनिमल पोस्चर्स वगैरे, अॅनिमल पोस्चर्सला कलरी योगा सुद्धा म्हटलं जातं. ओके. कारण की कलरीमध्ये टोटल 8 अॅनिमल पोस्चर्स आहेत. सो प्रत्येक अॅनिमल पोस्चर्स मध्ये आपल्याला एक स्टेबल पोस्चर मध्ये होल्ड करावं लागतं. जसं हा म्हणाला की एलिफंट पोस्चर, त्याला गजवदयू म्हणतात. वदयू मीन्स पोस्चर, ही मल्याळम भाषा. सो गजवदयू मध्ये आपल्या बॉडीचा ब्लड फ्लो सुरळीत होतो, म्हणजे रक्तप्रवाह बरोबर. सुरळीत होतो, आपले पेशन्स डेव्हलप होतात, हम्म. आपल्या बॉडीचे म्हणजे लोअर बॉडीचे रूट्स स्ट्रॉंग होतात. स्ट्रॉंग होतं. म्हणजे जर कोण तुम्हाला खेचत असेल, ओढत असेल, तर तुम्ही ते पायाने, थांबू शकतो. बोटाने, पायाच्या बोटाने रूट स्ट्रॉंग करून तुम्ही ते आडू शकतात. सो Okay. अशा छोट्या छोट्या गोष्टी कलरीपट्टू मध्ये बरोबर. आहेत. लाईक कलरीपट्टू इट्स नॉट अ सिंगल बॉडी वर्कआउट, इट्स अ एंटायर बॉडी बॉडी वर्कआउट. वर्कआउट. करेक्ट. तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागावर जास्त प्रत्येक भागाचा व्यायाम केला जातो. लाईक जसं मी म्हणालो की कलरीपट्टू मध्ये सर्वात जास्त फोकस आपल्या बॅकवर केलाय. ओके. आणि लाईफ मध्ये पण सर्वात, आणि शरीरामध्ये पण सर्वात महत्वाचा भाग आपला बॅक. बॅकच आहे. बरोबर. तर आपण गजवदयू म्हणा किंवा अॅनिमल पोस्चर्स कुठलेही म्हणा, त्यानंतर लेग मुवमेंट म्हणा, जे काही कलरीचा एक्सरसाइज, बरोबर. त्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मोस्टली फोकस तुमच्या कमरेवर आहे. तर ते कमरेवर का केलं असावं असं मी विचार केला थोडाफार. तर माझ्या मतानुसार मला असं वाटतं की हा एक वॉरियर्स वर्कआउट आहे किंवा युद्धकला आहे हा. म्हणून. तर पूर्वी घोड्यांवरती जास्त प्रवास करावे लागतो. एक्झॅक्टली. Correct. तो जेव्हा तुम्ही घोड्यांवरती प्रवास करता तेव्हा तुमची कंबर Back. खूप स्ट्रॉंग बरोबर. लागते. करेक्ट. हे आपण इमॅजिनच नाही करू शकत की त्यावेळेचे मावळे म्हणा किंवा जे राजे म्हणा, सगळेच, की त्यांच्यामध्ये किती प्रचंड लेवलची स्ट्रेंथ, स्टॅमिना, फ्लेक्झिबिलिटी, बॉडी बॅलन्स, बॉडी कंट्रोल, Absolutely. फोकस, पेशन्स, या गोष्टी असतील. म्हणजे इज नॉट अ जोक की तुम्ही 2-2, 3-3 महिने घोड्यांवरती प्रवास करणं, बरोबर. हा जोक नाहीये. त्यासाठी तुमची कंबर किती स्ट्रॉंग हवी. बरोबर. इव्हन असं बाजीराव पेशवे दानपट्टा खूप चांगले चालवायचे. हो. सो दानपट्टा चालवायला तुमच्यामध्ये प्रचंड प्रमाणात स्ट्रेंथ आणि स्टॅमिना लागतो. Correct. हे कोणाचंही काम नाही की Easy तुम्ही नाहीये. दानपट्टा चालू शकत. बरोबर. इव्हन मी तिकडे शिकत असताना मी एकदा Try केलं. शिकायला घेतलं होतं. हा. किंवा सरांना म्हटलं, सर मला तुम्ही शिकू शकता का? पण ते शिकवता तो दानपट्टा माझ्या अंगावर आला. तर सरांना कळलं की आय एम नॉट रेडी, की मी अजून दानपट्टा शिकायला रेडी नाही. करेक्ट. सो असं त्या प्रोसेस असतं, असं त्या कलरीपट्टूच्या ओके. फायदा म्हणू शकतो. फायदा. Overall हे म्हणू पण आय थिंक आता पण ते ऍप्लिकेबल आहे. आपले रस्त्यावरचे खड्डे तेवढे आहेत शकतो. आणि आपण बाईकवर सगळे फिरतो, तर इव्हन त्यामुळे मला वाटतं की आपल्या बॅक स्टॅमिना किंवा याच्यासाठी फारच इम्पॉर्टंट सगळ्यात त्यामुळेच आपण जेव्हा बॉडी वेट एक्सरसाइज म्हणतो, जे पूर्ण बॉडी वेट एक्सरसाइज असतात, तर आपल्या ह्याच्यात कलारीमध्ये सगळ्यात मेन फोकस जो आहे तो आपल्या पोस्चरवरती. तुम्ही खड्ड्यांबद्दल बोलताय, बरोबर. मी तर म्हणतोय की आपले जे रेग्युलर रुटीन आहे त्याच्यात आपलं बसणं खूप आहे आजकाल. बरोबर. लॅपटॉप्स वरती काम, त्याच्यानी आपल्या कमरेमध्ये खूप हे फरक पडतो. आता आमच्याकडे रिसेंटलीच एक स्टुडंट येतो, 10वी 11वीत असेल, त्याला स्कॉट्स मध्ये आपण पूर्ण बसतो ना तसं बसता येत नाही. ही आपली लाईफस्टाईलची आहे की बरोबर. आपण लोकांना मांडी घालून नाही बसता येत. मांडी घालून बसता येत नाही. तेच ही आपल्या लाईफस्टाईलच्या गोष्टी आहेत की आपण आपल्या गोष्टींमध्ये जे जे काय काय इव्हॉल्व्ह झालं, जसं की वेस्टर्न बरोबर. कमोड आलं, Correct. कमोड आल्यामुळे आपली लेग स्ट्रेंथ कमी झाली. इंडियन बरोबर. वे मध्ये आपण जेव्हा बसायचो करेक्ट. तेव्हा आपली कसं का होईना
लेग स्ट्रेंथ Exactly, वाढायची, exactly. आपल्याला एक ती फ्लेक्झिबिलिटी यायची पायात. बरोबर. आपण मांडी घालून जेवायला बसायचो. जेवण मांडी घालून बसण्याचे पण फायदे बरेच आहेत. प्रचंड फायदे आहेत. बरोबर. आपण टेबलवर बसलो की ते करता येत नाही. एक्झॅक्टली. जसं आणि की जर आपण मांडी घालून बसलो तर एक सगळ्यात बेसिक फायदा म्हणजे आपण कधीच ओव्हर इटिंग नाही करत. मांडी घालून जेव्हा आपण बसतो ना तेव्हा बरोबर. आपलं पोट हे असं आपण हात पुढे ठेवतो तेव्हा ते थोडंसं स्क्वीज झालेलं असतं, करेक्ट. ज्यामुळे आपलं कधीच ओव्हर इटिंग होत नाही. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस झाल्या जाणून न जाणून वेस्टर्न इन्फ्लुएन्स वगैरे कसं का असेना बरोबर. त्या आपल्या लाईफस्टाईल मध्ये आता आल्यात. त्याच्यावर टॅकल कसं करायचं इथे त्यामुळे आपले जे वर्कआउट्स आहेत ना सगळ्यात बेसिक रूट लेवल पासून चालू होतात. जसं की तुम्ही म्हणले मांडी घालून फक्त हात न टेकवता उभं राहायचं 50 वेळा फक्त तेवढं करून दाखव मला, बस हा तुझा वॉर्मअप आजचा. बरोबर. आपले वर्कआउट हे असे असतात. ओके. तू नको उचलू, वजन नको उचलू, आईच. फक्त तू बसून उभा राहा. पण हे कलरीपट्टू आता हे मेन विमेन हे दोघेही करू हो, शकतात, असं काही त्याचं काही हे नाही. कलरीपट्टू आपण 7 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत कलरीपट्टू शिकू शकतो. ओके. कारण की जे 7 वर्षाच्या मुलाला जे कलरी शिकवलं जातं तेच 60 वर्षापर्यंतच्या माणसाला शिकवलं जातं. बरं. सो यात असं नाही होत की तुम्हाला वेगळं शिकवलं जाणार, ह्यांना वेगळं शिकवलं. सगळ्यांना कलरी सेम शिकवलं जातं. ओके. फक्त त्याची इंटेन्सिटी वयानुसार तुमच्या स्टॅमिनानुसार बरोबर. डिफर तुमच्या फिटनेस प्रमाणे आपण जर जर शिकवलं जाड जातं. असं माझ्यासारखा जर एखादा आला तर मग त्याला काय तुम्ही ऍडवाइस करा? तेच हा जो फरक आहे आजचा म्हणजे भीती वाटते. काय होतं कधी कधी किसी नाव आता आपल्याला असं गोष्टी ऐकायला मिळतात, अरे जिम मध्ये डेथ्स होत आहेत लोकांच्या, काहीतरी कसेही वेट मारले आणि काही झालं तरी. तर आता काय झालंय आफ्टर कोविड राहतं त्याच्यावर जास्त लोकांचं असं झालं की अरे मी असा हा आर्ट फॉर्म करू का, किंवा मला ऍक्च्युली फायदा काय, हेच सगळ्या प्रत्येकाचा प्रश्न असतो. आणि लोक आजकाल फिट होण्यासाठी एक्सरसाइज नाही करते, हे बारीक होण्यासाठी, चांगलं दिसण्यासाठी, असं तू म्हटलास. तर मग त्यावेळेस काय तुम्ही ऍडवाइस करता जे तुमच्याकडे येतात? तेच आम्ही तुम्हाला तेच सांगतो. आता जिम्स मध्ये वगैरे जर गेला तर वयोमर्यादेची सीमा असते. कोणी चालू करायचं, कोणी नाही चालू करायचं, मुलांनी काय व्यायाम करायचा, मुलींनी काय व्यायाम करायचा. आपल्या कलारीमध्ये तसं नाहीये. कलारीमध्ये ना वयोमर्यादाची सीमा आहे ना जेंडरचं काही हे. बरोबर. ह्याच्यात आपण बेसिक सेग्रिगेशन कसं असतं, स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी आणि स्पीड, ॲजिलिटी. ओके. तर आता हे 3 कोणाला घ्यायचे हे खूप पुरातन कालापासून चालू असल्याप्रमाणे नुसार हे तुम्ही जसे म्हणला कोण जाडा आहे त्याला करता येतं का नाही, हे जेव्हा गुरु असतो समोर, माणसात 3 प्रकार असतात आयुर्वेदच्या हिशोबाने, वात, पित्त आणि कफ. बरोबर. तुमच्या बॉडी टाईप वरनं कळतं की तो माणूस कसा आहे, वात, पित्त, कफ कुठल्या प्रवृत्तीला बिलॉंग करतो, याच्यात तो कुठे पडेल बरोबर ह्याच्यात कळतं. आणि 1-2 दिवस केलं की आम्हाला कळून जातं की बाबा याचं काय घ्यायचंय, याच्या कुठल्या एक्सरसाइजेस वरती जास्त फोकस करायचंय. आता ह्याला जर स्पीड आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, मग आम्ही त्याला मुद्गल वगैरे असं वापरायला लावतो. ओके. सगळ्यांना मुद्गल वगैरे. मुद्गल म्हणजे एक हनुमान गदा कशी मुद्गल वगैरे. तर ते तसं असतं की पहिले आपण लेग मुवमेंट पासून स्टार्ट करतो. लेग मुवमेंट मध्ये आपल्याला कळतं की याची फ्लेक्झिबिलिटी केवढी आहे, काम कशावर करायला लागणार आहे. फ्लेक्झिबिलिटी आहे, स्पीड किती आहे. बरोबर. काही असे आहेत ज्यांना म्हणजे पोश्चर नीट नाही होत, अग्रेशन खूप, तो काय म्हणतात आपण त्याला, रग, विराट कोहली टाइप्स. तो पण म्हणतो ना एक रग आहे माणसात. आता लाईफस्टाईल असल्यामुळे आम्हाला ते पण थोडस म्हणजे आमच्या ह्याच्यात आम्ही वर्कआउट झाला निघा टाटा बाय बाय असं नाही. वर्कआउट झाला की पहिले तू कॉन्सन्ट्रेट करून एका पायावर उभा राहा, वृक्षासन मध्ये 30 सेकंद उभा राहा. मग हा तुला बॅलन्स जमला, मन थोडं शांत झालं की मग 5-10 मिनिटं मेडिटेशनला बसायचं, डोकं पूर्ण शांत करायचं आणि मग कल्टी. ओके. हा मगाशी म्हणत होता कलरीचं, आपण कलरी हे बेअरफूट शिकवतो. ओके. ओके. तर जिम मध्ये किंवा बाकीच्या इथे आपण वगैरे घालून जमिनीचं कनेक्शन फार महत्त्वाचं. आणि एक्झॅक्टली मला बरेच लोक म्हणाले की मी जेव्हा इन्क्वायरीज येतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही काय वेअर करू, शूज घालायचे का, मॅट घालायचे का वगैरे. तर कम्फर्टेबल क्लोथ्स, पाणी बॉटल आणि नॅपकिन, जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर. बाकी कलरी आपण बेअरफूट यासाठी शिकतो कारण की आपल्या शरीराचे सगळे सेन्सेस सगळे आपल्या पायात आहे. सो जेवढं तुमच्या पायावर जास्त प्रेशर क्रिएट होईल, जेवढे तुमच्या पायाच्या तळपायाची हालचाल होईल, त्याच्यावर जेवढे जास्त
प्रेशर क्रिएट होईल तेवढं तुमच्या इंटरनल गोष्टी खूप चेंजेस होणार आहेत. इव्हन मी एक बुक वाचलं होतं जे अर्थिंग बरोबर करेक्ट वगैरे ते बुक वाचलं होतं. त्या बुक मध्ये सांगितलं होतं की इव्हन आपल्या पायात कधी कधी वात येतात, कधी कधी मुंग्या येतात, कधी जर तुम्ही तुमचे दोन्ही पाय जमिनीवर टेकवले ना तर हे जे काही आपलं अर्थिंग वगैरे अर्थ आहे ती एनर्जी सोप करून घेते आपल्या शरीरातली जी काही निगेटिव्ह म्हणतात ना मातीवर चाललं पाहिजे एक्झॅक्टली अर्धा तास तरी दिवसातून. कारण काय आता आजकाल आपण फ्लॅट्स मध्ये राहतो, आपल्याकडे आता ते पूर्वीच्या काळचं अंगणच नाही. इव्हन पूर्वी लोक असं सुद्धा म्हणायचे की बरं वाटत नाहीये का तुला, जरा फिरून या, हवा बदलून. सो नेचरच आपल्याला हील करतं असं आहे. आणि एक्झॅक्टली सो या गोष्टी फार फरक पडतो. याच संदर्भात एक सगळ्यात रिसेंट कन्सेप्ट आली. आम्ही फक्त मातीवरती बेअरफूट चालायला लावतो, ज्याच्यानी ॲक्युप्रेशर वाले जी कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. तुमचे पाय इतके मोकळे होतात ना, नुसते दगड जेव्हा टोचतात तुला अननोईंगली कुठेही काय त्याची काय हे नसते, जेव्हा टोचतात तुला एक अचानक थोडासा फ्रेशनेस येतो, चांगलं वाटतं. जेव्हा मोकळ्या हवात स्वच्छ हवेत जेव्हा बेअरफूट तू जरा पावलं टाकतोय, टोचतोय काही ना काहीतरी, तू पण तुला सेन्सेस जागे होतात, फ्रेश होतो, तू ताजा होतो जरा. हे खूप म्हणजे ग्राउंडिंग ऍक्टिव्हिटी एक्झॅक्टली. आणि ग्राउंडिंग म्हणण्यापेक्षा ही आपल्या रूट्सला कनेक्टेड आहे. आणि जे नेचर एलिमेंट्स आहेत 5 म्हणजे ज्या काही नॅचरल एलिमेंट्स त्या सगळ्यांना धरून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. हे कलर ही फक्त तुमच्या बॉडी मसलवर नाही पण इंटरनली पण खूप फायदा होतो. मी जेव्हा केरळला शिकायला होतो तेव्हा लोक उलटी करायचे, लिटरली उलटी करायचे इनिशियली नॉर्मल म्हणजे लेग मुवमेंट करायचे, उलटी करायचे. म्हणलं हा काय प्रकार आहे, म्हणलं हे उलटा काय करते ना, त्रास वगैरे होतो का. लेग मुवमेंट केल्यानंतर ते उलट्या करायच्या. म्हणलं मला तर झाले नाही, मला कारण की माझी वात हे प्रकृती. तर त्यांना ज्या उलट्या व्हायच्या ते सर म्हणायचे हे त्यांचं पोट साफ होत. ओके. सो जेव्हा आपण लेग मुवमेंट करतो, लेग मुवमेंट करताना जी ताकद लागते ती आपल्या कोर मधून लागते. बरोबर. इट्स अ स्टेप 1 2 1 2 1 2. सो त्या स्टेप मध्ये त्या एक्सरसाइज मध्ये तुमच्या पोट आज सगळं डचून होतं आणि जे काही शरीरातलं नकोसं असलेल्या गोष्टी त्या बाहेर टाकल्या. इट्स ऑल्सो म्हणजे शरीर शुद्धपणे या गोष्टी. सो या सगळ्या प्रोसेस म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कलरिंग फार कनेक्टिव्ह आहे. जसं मग अशी तुम्ही म्हणालात की वेटच्या संदर्भात किती वेट लोक करू शकतात किंवा लेडीज जेंट्स व्हॉटएव्हर इट इज. तर मला वेटचा काही संबंध नसतो कुठली म्हणजे कलरीमध्ये तरी मी सांगतो. कारण की मी जेव्हा केरळमध्ये शिकायला होतो तेव्हा खूप हेल्दी लोक तिथे यायची. पण जर तुम्ही त्या हेल्दी लोकांच्या किक्स जम्प्स ते लोक जम्प करायचे, त्यांची स्ट्रेंथ स्टॅमिना या ज्या गोष्टी बघितल्या ना, जर तुम्ही आपण हे होऊन जा अरे आता एवढा हेल्दी पण हे कसं काय. इव्हन आपले मावळे शिवाजी महाराजांच्या त्या काळात जे काही मावळे होते ते पण ते थोडे ते पण मजबूत होते, पण त्यांच्यात ती स्ट्रेंथ होती, त्यांच्यात ती स्टॅमिना होता. शेवटी तेच ना की ऍट द एंड पॉइंट तिथेच येतो की आपण दिसण्यावर जातो. बरोबर. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की इज नॉट नेसेसरी लुक स्ट्रॉंग, फील स्ट्रॉंग. इव्हन आपल्याकडे भरपूर लहान मुलं आहेत जे हेल्दी, त्यांच्या पण किक तुम्ही बघाल ना जबरदस्त. त्यांच्या फ्लेक्सिबिलिटी चांगली असते, ताकद चांगली असते. आता हेल्दी लोकांचं कसं असतं त्यांच्यामध्ये ताकद चांगली असते पण त्यांची फ्लेक्सिबिलिटी आपल्याला डेव्हलप करावी लागते आणि स्टॅमिना डेव्हलप करावा लागतो. बरोबर. सो इट्स डिपेंड पर्सन टू पर्सन. पण आता तुम्ही क्लासेस घेतात, किती वर्षापासून घेतात साधारणतः क्लासेस, किती वर्षापासून? ओके, क्लासेसला 3-4 वर्ष. तर काय अनुभव काय आलेत म्हणजे मुलांमध्ये, यंग ऍडल्ट्स मध्ये, वर्किंग प्रोफेशन मध्ये जे पण तुमच्याकडे येतात, काय त्यांचं म्हणजे जस्ट आमच्या व्ह्युअर्ससाठी की काय आधी होतं आणि आता काय फरक पडला आणि किती महिन्यात का. कारण का कसं आहे लोकांना जनरली हेच, तुम्हाला पण हेच प्रश्न येत असतील ना की मला किती महिने लागतील, किती दिवस लागतील किंवा काय मला बेनिफिट्स होतील. जर असं तुम्ही जर शेअर करू शकलात काही अनुभव. आता आपल्याला चालू करायचं तर लहान मुलांपासून जर चालू करायचं, लहान मुलांमध्ये फिजिकल डेव्हलपमेंट ह्या वयात जास्ती होणं अवघड असतं. त्यामुळे त्यांची आपण खेळण्या वगैरे फिजिकल डेव्हलपमेंट तर होतच असते, त्यामुळे त्यांना हा एक प्लस पॉईंट पण मिळतो. प्लस लहान मुलं ह्या वयात असतात चंचल. बरोबर. तर त्यांना आपल्या एक्सरसाइजेसमुळे कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस साठी मदत होते. ओके. सगळ्यात म्हणजे लहान मुलांसाठी फिजिकल पेक्षा जास्ती इंटरनल जे म्हणतात मेंटल फायदे जे असतात ते जास्ती होतात. की बाबा
मुलगा फोकस जास्ती करायला लागतोय. आता अभ्यासात पण आता आमचे बरेच असे लोक आहेत. आता एक विराज म्हणून पोरगा होता जो नुसता इकडे तिकडे पळत सुटलेला असतो, चंचलता. पण तो आता जर बघायला गेलं तर त्याला एका जागेवर उभं केलं, एका पायावर, म्हणजे वृक्षासन वगैरे म्हणतोय आम्ही, एका जागेवर एका पायावर उभं केलं, 2, 3, 4 मिनिटं एका पायावर उभं राहू शकतो. आता दोन्ही पायांवरती वेगळं, म्हणजे पाय तर चेंज करायला लावतो आम्ही, पण एका पायावरती 2, 3, 3.5 मिनिटं असा उभा राहू शकतो, शांत एकदा जागेवरती फोकस पण होऊ शकतो आणि स्टेबिलिटी वाढली त्यामुळे. जसं बाकीच्या लोकांचं तुम्ही म्हणाला की म्हणजे माझ्या इथे भरतनाट्यम ची लोक जास्त येतात, कारण की मुली कारण की भरतनाट्यम मध्ये तुमचं पोश्चर्स फार महत्वाचं असतं. इव्हन पोश्चर्स म्हणा, तुमचं ते भरतनाट्यम मध्ये अरंगेत्रम असतं, अरंगेत्रम वगैरे, तर त्यासाठी स्टॅमिना खूप लागतो. सो तो कलरीमध्ये तुमचा स्टॅमिना डेव्हलप होतो. फक्त भरतनाट्यमसाठी सांगतोय की त्यामध्ये तुमचा स्टॅमिना डेव्हलप होतो, तुमचं बॉडीचं पोश्चर चांगलं होतं, तुमच्यात एक स्टेबिलिटी येते. म्हणजे आमच्याकडे एक इरा म्हणून एक मुलगी येते, सो ती भरतनाट्यम शिकते, पण तिचं पोश्चर्स म्हणा, तिचे शार्पनेस आलाय तिच्या पोश्चरमध्ये, इव्हन स्टेबिलिटी खूप आली आहे, तिचा स्टॅमिना खूप वाढलाय. जसं बाकीच्या एज ग्रुपसाठी किंवा आपल्या एज ग्रुपसाठी, तर आपल्या एज ग्रुपसाठी जे लोक, आता माझ्याकडे काही लोक येतात की ते IT मध्ये काम करतात, त्यांच्यात अजिबातच स्टॅमिना नाही, त्यानंतर बॅक प्रॉब्लेम्स, ऍक्टिव्हपणा नाही, लूजपणा. सो कलरीमध्ये तुम्ही आल्यानंतर तुमची मुळात, मी या 100% गॅरंटी देऊ शकतो की 2 आठवड्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही सुद्धा 2 आठवडे कलरी कंटिन्यू येऊ शकाल, आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच एक्सपिरियन्स शेअर कराल, मला विचारायची सुद्धा गरज नाही होणार. सो लोकांचा मुळात बॉडी हलकी होते, त्यांना कळतं त्यांच्यात कुठल्या गोष्टी डेव्हलप करायच्या गरज आहे, आणि मुळात त्यांना ही गोष्ट रिअलाइज होतं की नाही बाबा, मला वेट उचलणं महत्वाचं नाहीये, मला शरीराचे बॉडी वेट हँडल करणं फार महत्वाचं आहे. सो माझे इथे बरेच लोक येतात, आपल्या इथे जे काही लोक येतात त्यांना हे जास्त रिअलाइज झालं की नाही बाबा, जिम पेक्षा ही एक्सरसाइज खूप चांगली आहे, कारण की याने मला जास्त वेळ टिकणार आहे. म्हणजे इव्हन आपल्याच एजचं म्हणायला गेलं तर आपल्याच एजचे 2-3 लोक आमच्याकडे असे आलेले आहेत जे जिम करत होते आधी, प्रॉपर बॉडी बघायला गेलं तर मस्त 6 पॅक्स वगैरे होते मस्त, पण जिम मध्ये कसं होतं, एक वातावरण क्रिएट झालेलं असतं ज्याच्यात इगो लिफ्टिंग करायला जातो. करेक्ट. त्या इगो लिफ्टिंग मध्ये बॅक इंजुरी झाली होती एकाला, आणि बॅक इंजुरीमुळे 2 महिने फुल रेस्ट घेतली, आणि मग कलारीत आले की मला व्यायाम तर करायचा, आता हालचालीची सवय तर आहे त्यामुळे व्यायाम तर करायचा आहे, पण जिम परत जिम आता थोडंसं स्टेबिलिटीचा, म्हणजे कॉन्फिडन्सचा, आता इंजुरी झाल्यावर थोडासा कॉन्फिडन्सचा इश्यू येतो, तर मग त्यांनी एक नवीन ट्राय करायचं म्हणून आले आमच्या इथे, आणि मग त्यांना पण एक्सपिरियन्स चांगला आला की ते जे त्यांची लेग्सची मुवमेंट वगैरे होती, बॅक पेन कमी झालेलं आहे, त्यांच्या जे म्हणतात आपण की आखडणे वगैरे त्रास असतो ना, हुसनभरली आखडणे, ते कमी झालेले आहे. याने काय होतं, सकाळी सकाळी जेव्हा आपण उठतो ना तेव्हा थोडासा वॉर्मअप केला ना की आपण जे झोपेत काही वाकडं तिकडे झालेलं असतं, झोपलेलं उठून भरणे वगैरे, ते वॉर्मअप आणि ह्याच्यानंतर आहे ना पूर्ण बॉडी फ्लेक्झिबिलिटीचा जो वर्कआउट आहे, स्नेक पोस्चर, असे पोस्चर आहेत आमचे, ज्याच्यात पूर्ण बॉडी ताणून घेतल्या जाते. इव्हन कमरेचं जसं म्हणाला की आमच्याकडे एक मुलगी यायची, तिला सकाळी उठताच येत नसायचं, त्यामुळे ती कंबर खूप ताण यायचा ज्या कमरेवर, ती पेन करायची, त्यामुळे तिला सकाळी उठताच यायचं नसायचं. एकदा रात्री झोपली की सकाळी उठताना तेव्हा त्रास व्हायचा, पण जेव्हापासून तिने कलरी लावलं तर तिचा पूर्णपणे कमरेचा त्रास गेलाय. मी असं नाही म्हणत की तुमच्या कलरीमुळे तुम्हाला फार फायदा होईल, असं काही नाही म्हणत आहे, पण या बेसिक गोष्टी त्या आपल्या, मला असं म्हणायचं आपल्या शरीराचा प्रत्येक पार्ट हा प्रत्येक पार्टाला कनेक्टेड आहे. सो जेव्हा आपण बॉडीच्या प्रत्येक भागाचा व्यायाम करू तेव्हा प्रत्येक भाग डेव्हलप होणार आहे. जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो की कलर इट्स नॉट अ सिंगल बॉडी वर्कआउट, इट्स अ एंटायर बॉडी वर्कआउट. इव्हन काही आमच्याकडे मोठे एजेड लोक बघाल ना, आता हे जे आमचे एक्सपिरियन्सेस ऐकले त्यामुळे तुम्ही जर बघाल ना तर बाकीचे जे मार्शल आर्ट्स किंवा बॉडी वेट फिटनेस वगैरे जे असतात त्यांचे कसे बिफोर आफ्टर असे फोटोज असतात, आमचे तसे काही नाही म्हणजे फिटनेसचा फोटो काय काढणार एक्झॅक्टली. आणि माणूस उभा राहून फिट व्हायचं असं नाही की फॅट आहे तेच बॅड, बरोबर फिट असतं तर बघ ते पण. मी खोटं नाही बोलत, माझ्याकडे एक
काका येतात, त्यांचं वय फार मोठं आहे, म्हणजे 40च्या पुढेही असतील ते. तर ते IT मध्ये कामाला आहे, पण त्यांना एवढा त्रास व्हायचा कमरेचा किंवा त्यांच्या शरीरात हालचालच नाही, काही नाही. पण ते जेव्हा कलरीला आले ना, त्यांना त्यानंतर एवढं त्यांना बरं वाटतंय. आज 1.5 वर्ष झाले ते काका माझ्याकडे रोज येत आहेत. ओके. रोज ते त्यांच्या पद्धती, त्यांना माहितीये काय व्यायाम करायचा, बरोबर. ते रोज त्यांच्या पद्धतीने येतात, त्यांचा व्यायाम करतात आणि निघून जातात. तर त्यांची एक सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे मला, ते जेव्हा सुरुवातीला नवीन क्लासला आले होते तेव्हा क्लासमध्ये जे काही शिकायचे ना, म्हणजे आपण जे काही आम्ही शिकवायचो कलरीचा, तर त्याच्या संदर्भात ते रिसर्च करायचे की हा व्यायाम केला तर याचा काय फायदा आहे, तो व्यायाम केला त्याचा काय फायदा आहे. तर हे मला आधी असं वाटलं की हे म्हणजे तुमचा विश्वास नाही का, असं मला झालं होतं. बरोबर. पण नंतर मी विचार केला की नाही, हे मला कळणं पण गरजेचं आहे आणि समोरच्याला कळणं पण. एक्झॅक्टली. सो आज ते 1.5 वर्ष येतं, मला सांगायची गरजच नाही की त्यांना किती फायदा झाला. इव्हन कलरीमध्ये आपण ऑनटोजने सुरुवात करतो, ऑनटोजने आपल्या बॉडीची शुगर कंट्रोल होते. बरोबर. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर असं ते माझ्याकडे गेले 1.5 वर्ष आले. इव्हन तुम्हाला फायदा जाणवतो, दिसला नाही ना तरी फायदा जाणवतो. ओके. लोक त्यांचा फिटनेस सांभाळायला तयार असतात. मी या गोष्टीची पण गॅरंटी देऊ शकतो. जर एकदा तुम्ही आलात आणि तुम्ही जर एक्सपिरियन्स केला तर, आणि तुम्हाला 2 आठवड्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये 100% फरक जाणवेल आणि तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. आपल्या जर कोणाला व्ह्युअर्सला जर क्लासेस लावायचे असतील तर काय आपलं काय कसं शेड्यूल असतं, काय टायमिंग असतात आणि काय म्हणजे किती ड्युरेशन साठी असतं, असं काही असतं मॅन्डेटरी? क्लासेस आपले 5 days a week सुद्धा असतात. कुठे असतात आणि हे पण सांगा. सिटी प्राईड कोथरूडचे. तुम्हाला कोथरूड सिटी प्राईड माहितीये, त्याच्या पुढे आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला बॅरोमीटर वगैरे लागतं. बरोबर. त्या समोर एक गल्ली जाते, एक्झॅक्टली अपोजिट राहुल नगरकर एक गल्ली. बरोबर. सो तिथंच लेफ्ट हँड साईडला दत्त मंदिर आहे. सो त्या मंदिरात आपण शिकवलं जातो. ओके. इव्हन तुम्ही कुठल्या ऍटमॉस्फिअर मध्ये शिकतात ते पण फार महत्वाचं असतं. बरोबर. तर त्याच्यात तिथंच शिकवलं जातं. आणि आपण 5 days a week सुद्धा क्लासेस असतात, अल्टरनेट डेज सुद्धा असतात आणि फक्त सॅटर्डे संडे सुद्धा असतात. ओके. तर 5 days a week क्लासेस सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत असतात. तर 7 ते 10 मध्ये तुम्ही कधी पण येऊ शकता. ओके. इज नॉट पर्टिक्युलर टायमिंग की या वेळेतच यायचं. सो तुम्ही कधी पण येऊन सुरू करू शकतात. सेम अबाउट अल्टरनेट डेज. ओके. आणि सॅटर्डे संडे सकाळी 9:30 ते 11 पर्यंत. सो ज्या लोकांना डेली मध्ये जमत नाही कामामुळे, ज्यांना सॅटर्डे संडे ऑफ असतं, ते लोक सॅटर्डे संडे लोक प्रिपेअर करतात. आणि असं आहे. आणि लहान मुलांच्या बॅचेस संध्याकाळी 4:30 ते 6 असतात. ओके. 4:30 ते असं शेड्यूल आहे, म्हणजे शाळेमुळे वगैरे. बरोबर. एवढं आहे. पण काय जर मोठ्यांसाठी म्हणजे आता IT प्रोफेशनल्स वगैरे जे बघत असतील त्यांच्यासाठी काय जर इव्हिनिंग बॅचेस जर सुरू केला तर त्याचा काय प्लॅन आहे ना? येऊ शकतात त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम? एक्झॅक्टली. 4:30 ते 6:30. हो. ओके. परफेक्ट. आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे आता जसं मी काय व्हिडिओ बघितले कलरीपटूचे, तर ते असं काय बॅटल होतं का, असं म्हणजे 2 जण वगैरे असं आपण त्याचं कुस्ती वगैरे खेळतो तसं काय असतं म्हणजे त्याचा इव्हॉल्ड फॉर्म? कारण का हा जसं तुम्ही म्हटलात की हा युद्धासाठी डेव्हलप केला होता, तो जस्ट ऍज अ प्रॅक्टिस माहितीसाठी मी सांगतो. तर कलरीमध्ये 3 लेवल्स असतात, मेथारी, कोथारी, अंगथारी. मेथारीमध्ये पूर्ण फिजिकल एक्सरसाइज असते, ज्यामध्ये स्ट्रेंथ, स्टॅमिना, फ्लेक्सिबिलिटी, बॉडी बॅलन्स, बॉडी कंट्रोल, बॉडी स्ट्रक्चर, पेशन्स, फोकस, या सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या जातात. त्यानंतर येतं कोथारी, जिथे आपण स्टिक्स फाईट शिकतो. ओके. बिकॉज इट्स अ स्टेप बाय स्टेप. जोपर्यंत तुमचं स्टॅमिना डेव्हलप नाही होणार तोपर्यंत तुम्ही स्टिक नाही करू शकत. मग स्टिक मध्ये जेव्हा तुमच्या स्टिकवर कंट्रोल येतो, स्टेबल येतो, स्पीड येतो, तेव्हा मग आपण शिकतो अंगथारी, जिथे तलवारबाजी, कट्यार, ढाल आणि तलवार, या सगळ्या उर्मी म्हणजे दानबट्टा, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर आता ते कसं शिकवतात, इथे ऑफेन्स डिफेन्स होतं हे सांगेल. तर आता असं आहे की पहिले आम्ही बॉडी मुवमेंट शिकवतो. बॉडी मुवमेंट्स मध्ये पहिले लेग मुवमेंट चालू होतात, मग नंतर हँड मुवमेंट्स आणि अॅनिमल पोस्चर, असे 3 पहिले शिकवतो. मग ह्या 3 मध्ये तुमचा थोडा हात बसला की मग ह्या 3चं मिश्रण म्हणून काही प्रकार असतात, जसं की मेपैटू, चिवाडू, कायापैटू, असे बरेच प्रकार असतात. मग ह्याच्यात आम्ही हे प्रकार शिकवतो. आता हे मेपैटू म्हणजे वगैरे काय आहे की हे सिक्वेन्सेस आहेत काही. ओके. हे सिक्वेन्सेस असे अडॉप्ट झालेले आहेत की तुमच्या समोर काही अशी कॉम्बॅट सिच्युएशन आली की तुम्ही ते जे सिक्वेन्सेस आहेत ना, ते सिक्वेन्सेस त्या ह्याला डील करतात, पण ते करायचे सोलो असतात. बरोबर. त्याची सोलो एवढी प्रॅक्टिस करायची की मी तुम्हाला जसं म्हणलं की कलरी इज अ वे ऑफ लिव्हिंग. तुम्ही ह्याची इतकी प्रॅक्टिस करायची की ते तुम्हाला ऍज अ मसल मेमरी म्हणून बसतं. बरोबर. आणि मग तुमच्या समोर रिअल कॉम्बॅट सिच्युएशन्स काही आले तर आपली नर्वस सिस्टम लगेच रिॲक्ट, तर आपलं मसल मेमरी बरोबर तशीच रिॲक्ट करते. बरोबर. आणि फक्त ह्याच्यावरती अडून न राहता
आम्ही जसं काठी स्टिक वगैरे आहे, स्टिक वगैरेचे पण असेच बरेच काही काही सिक्वेन्सेस आहेत जे ड्युओ मध्ये आहेत. बरोबर. काही काही तलवारचे सिक्वेन्स असतात जे ट्रिपल हा, ओके. आणि जे हँड म्हणजे बेअर हँड फाईट म्हणजे आपण म्हणतो, ओके. बेअर हँड फाईट्स मध्ये आपण पुशिंग एक्सरसाइजेस घेतो. कुस्तीमध्ये कसे पुश करतात तसे पुशिंग एक्सरसाइजेस करतो, ज्याच्याने आपली स्ट्रेंथ वाढते, लेग मुवमेंटने आपली आपण लात कुठपर्यंत जाते हे बघतो. आणि मग या सगळ्यात आपण काही चेंजेस घेतो. हे जे चेंजेस असतात ते असेच बरेच काही काही सिक्वेन्सेस असतात ज्याच्यात कॉम्बॅट मध्ये अशी रस्त्यावरची मारामारी न घेता जरा प्रोफेशनल कसे मारतील, थोडस स्किल घेऊन कसे मारामारी करतील, तर त्याच्यात थोडे मारामारी नाही म्हणता येणार, सेल्फ डिफेन्स आणि अटॅक जसं घेतो आपण कॉम्बॅट सिच्युएशन, असे चेंजेस मध्ये पण आपण त्याच्यात ऍड करून घेतलेले आहेत. ओके. ह्याची आपण रोज ऍज अ सोलो इंडिव्हिज्युअल पण प्रॅक्टिस करतो. समोर कधी कधी मी असलो, हिमांशू मीर यांच्या समोर कधी कधी तो समोर असला माझ्या, तर आम्ही दोघं आम्ही एकत्र पण हे करतो. ओके. इव्हन जसं हा म्हणाला की सेल्फ डिफेन्स साठी, तर मला पण किंवा असं बऱ्याच लोकांना वाटतं की हे काय, जेव्हा ऍक्च्युअल मध्ये फाईट होती तेव्हा थोडी आपण हे सेल्फ डिफेन्सच्या पद्धती करतो, राईट? एक्झॅक्टली. सो सेम मला पण आधी तसं वाटायचं की अरे हे काय सेल्फ डिफेन्स हा मूर्खपणे, आधी मला वाटायचं असं कुठं, जेव्हा आपण भांडणं करतो तेव्हा सुद्धा या मुवमेंट होतात. पण जेव्हा मी स्वतः एक्सपिरियन्स केलं तेव्हा मला जाणवलं की नाही, या गोष्टी आपण रिअल लाईफ मध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणजे लाईक कलरीमध्ये डिफेन्स अँड पंच या मुवमेंट आहेत. सो जेव्हा समोरच्याने हात उघडला तर इनडिरेक्टली ही मुवमेंट येते आणि हा हात येतो. या मुवमेंट जेव्हा येतात ना, सो इव्हन मी माझ्या मित्रांबरोबर आम्ही मजा करत असतो, तो एक सहज त्याने हात उचलला होता, पण हा माझी मुवमेंट आणि हात माझा इनडिरेक्टली तशी इथपर्यंत गेला होता. सो आणि त्याने तो डचकला. इट्स अ बेसिक सेन्स. किंवा जेव्हा रिॲक्शन, मसल मेमरी, रिॲक्शन, किंवा ह्युमन नेचर हे की आपण प्राण्यांना का घाबरतो, बरोबर, आपण सिंहाला का घाबरतो, एक्झॅक्टली आपल्याला माहिती नसतं की ते प्राणी का अटॅक करणार आहे, कारण की ते आपल्या विचारांच्या टोटली अपोजिट झालं. सेम सेल्फ डिफेन्स बाबतीत होतं. तू जेव्हा माझ्यावर हात उचलतो, जेव्हा मी डिफेन्स करतो, हे करतो, अनएक्सपेक्टेड आहे या गोष्टी. सो ऑब्व्हियसली तू एक स्टेप बॅक जातोच. डिफेन्स हे ह्युमन नेचर आहे की जेव्हा ही गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते, त्याच्या विरुद्ध गोष्टी घडते, आपण वन स्टेप बॅक जातो. सो हे ऑल्सो सेल्फ डिफेन्स रियालिटी मध्ये किंवा ह्याच्यात कामी येतं हे मला सांगायचं. ऍज अ मसल मेमरी जेव्हा तुमच्या ह्याच्यात राहतं ऍज अ मसल मेमरी, तेव्हा तुम्ही कुठे काही कॉम्बॅट तुम्ही म्हणाल कॉन्फिडन्स बिल्डअप, एक्झॅक्टली दॅट्स इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही एक तर खरं तर कॉम्बॅट सिच्युएशन मध्ये उभा राहण्यासारखं बनवतो. एक्झॅक्टली. ऍटलीस्ट तो एक्सपिरियन्स घेऊया लोकांना. काय नाही, मग तुम्हाला कुठे काही भांडण नाही करायचं किंवा तुमच्या मायाच्या मारायचं नाहीये. भांडण थोडी सांगून होतात. एक्झॅक्टली. पण यू नीड टू बी प्रिपेअर्ड. तू तिथे उभा राहायला मुलींसाठी, मुलांसाठी, यंग मुलांसाठी आजकाल, कारण का लॉट ऑफ थिंग्स हॅपनिंग, तर त्यासाठी एक डिफेन्स असणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. आणि मुलींबाबतीत असणं फारच गरजेचं आहे. आणि मला असं म्हणणं की बेसिकली मुलांमध्ये पॉवर जास्त असते, नॅचरली मुलांमध्ये पॉवर जास्त असते आणि मुलींमध्ये स्ट्रेंथ जास्त असते. बरोबर. सो असे कधी फार कोणावर असे प्रसंग येतच नाही, पण ठराविक कुठल्याही मुलींवर कुठलेही प्रसंग आले तर माझं असं क्लिअरली आणि स्पष्ट मत आहे की त्या मुमेंटला त्या मुलीने डिफेन्स तुला डिफेन्स येणं गरजेचं आहे आणि तू डिफेन्स कडून तिथून रन करणं गरजेचं आहे. युज नॉट तू तिथे फाईट करू नाही शकत, एस्केप करणं गरजेचं असतं अशा सिच्युएशन मुलींसाठी. करेक्ट. मुलं फाईट करू शकतात पण मुलींसाठी त्या सिच्युएशन मधून रन करणं महत्वाचं असतं. पण रन करण्याच्या आधी जी प्रोसेस असते डिफेन्सची ती येणं गरजेचं असतं, कारण की आपण फाईट करूच नाही शकत ना. बरोबर. मुलामध्ये नॅचरल ताकद जास्त असते. या सगळ्या लाईफस्टाईल मध्ये ना, मुलगा असो मुलगी असो, काय वय मर्यादा काही असो, तीन गोष्टी जमायलाच पाहिजे. एक जेवण बनवणे, दुसरं सेल्फ डिफेन्स आणि तिसरं स्विमिंग. बरोबर. या तीन गोष्टी एक्झॅक्टली फॉर एव्हरीबडी. बरोबर. या तीन गोष्टी आल्याच पाहिजे. कलरी झाल्यानंतर आपण मेडिटेशन करतो आफ्टर कलरी, तर ते लहान मुलांसाठी आता फार महत्वाचं आहे, कारण की आजकालचे लहान मुलं फार चंचल, मोबाईल ऍक्टिव्हिटीज, या सगळ्या गोष्टीमुळे मी ऑब्झर्व केलं आतापर्यंत, किंवा माझ्याकडे पण जे लोक येतात नंतर मला किती दिवसात फरक पडेल, मला अजून का नाही फरक पडणार, मला हे मी अजून किती दिवस करू, कारण की आपल्याला सोशल मीडियामुळे आपल्याला इन्स्टंट मिळाल्या सगळ्या गोष्टी. करेक्ट.
पूर्वी त्या गोष्टी इन्स्टंट नव्हत्या, त्या तुम्हाला मिळवायला लागत होता पेशन्स थ्रू. बरोबर. पण आता तुम्ही एक व्हिडिओ बघला, चल स्वाईप, सो इन्स्टंट सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे कलरीला पण जे लोक येतात त्यांना इन्स्टंट रिझल्ट हवं असतं. सगळ्यांना इन्स्टंटच पाहिजे. मी त्यांना म्हणालो की सॉरी, जेवण इन्स्टंट पाहिजे तर तुम्हाला मिळून एक्झॅक्टली तुम्हाला या गोष्टी मिळू नाही शकत, बिकॉज तुम्हाला त्या प्रोसेस थ्रू जावं लागतं. पेशन्स लेवल कमी झाली आजकाल. लायब्ररी किती कमी जातात. पेशन्स फार महत्वाचे. एक्झॅक्टली. आणि या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सो पेशन्स डेव्हलप कशामुळे होतात? बेसिक गोष्ट म्हणजे मेडिटेशन. सो आफ्टर व्यायाम झाल्यानंतर कंपल्सरी मी 5 मिनिटं, आम्ही सगळ्यांना 5 मिनिटं मेडिटेशनला बसवतोच. जेव्हा तुमचं मेडिटेशन होईल तेव्हाच तुम्ही घरी जावा. बरोबर. याने काय होतं, मी वाचलं होतं कुठेतरी और ऐकलं होतं की रावण जेव्हा युद्धावरून यायचा किंवा कुठून यायचा तर तो आल्यानंतर मेडिटेशनला बसायचा. का तर जेव्हा आपण कुठलीही हायपर लेवलची ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा आपलं बॉडी आणि माइंड फार अनस्टेबल झालं असतं. करेक्ट. तो येऊन मेडिटेशनला बसल्यानंतर काय होतं की आपली बॉडी काम होते. याचा फायदा मी स्वतः अनुभवलाय. जसं बेसिक योगामध्ये शवासन करायला एक्झॅक्ट सगळं झालं. किंवा याचा फायदा हा आहे की आफ्टर कलरी का मेडिटेशन हे मी सांगतोय, की कलरी केल्यानंतर बॉडी हाईफ होते, खूप एक्झॉस्ट होते. सो तेव्हा जर आपण मेडिटेशनला बॉडी काम केली तर लाईफमध्ये जेव्हा अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात तेव्हा आपले माइंड शांत असतं. म्हणजे मी हे स्वतः ऑब्झर्व केलंय की फॉर एक्झाम्पल आपण कधी रस्त्यावर ऍक्सिडेंट बघितले, ओके, ऍक्सिडेंट बघितल्यानंतर जे काही व्यक्तींसंदर्भात होतात त्यांच्या बॉडी शेप, बॉडी मुवमेंट ते अनस्टेबल होतात, त्यांना कळत नाही काय करायचं, शॉकमध्ये. एक्झॅक्टली. पण जर तुम्ही आफ्टर एक्झॉस्ट किंवा हे केल्यानंतर जर तुम्ही काम झालं ना तर हे मी 10 वेळा सांगतो, मी स्वतः एक्सपिरियन्स केली की तेव्हा आपली माइंड स्टेबल राहतं. बरोबर. की तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला या सिच्युएशन मध्ये करायचं काय. सो त्याचा मला कनेक्ट केलं की पूर्वीच्या गोष्टीमुळे. त्यामुळे खूप डिफरंट ना की तुम्ही आज इकडे अटॅक करायला लागले आणि तुमच्या किल्ल्यावर मागून अटॅक झाले, ही आजकालची गोष्ट आपण हँडलच नाही करू शकत. त्यावेळी ते किती स्टेबिलिटी पाहिजे नसेल. आजकाल लोकांना किल्लाही चढता येत नाही. अटॅक बिटॅक तर मी स्टेबिलिटीची गोष्ट म्हणतो. आपल्या आयुष्यात इनडिरेक्टली कुठलाही इन्सिडेंट घडतात, आपण फार अनस्टेबल होतो. करेक्ट. तर माझं असं म्हणणं की त्यावेळी तर किती अनस्टेबल गोष्ट, त्यावेळी डायरेक्ट प्रेशरवरच असायचं सगळं. एक्झॅक्टली. एवढ्या लोकांचे जीव असायचे. सो त्यावेळी पण ते लोक एवढे काम आणि कंपोज असायचे. सो या गोष्टी येतात कुठून? तुमच्या बॉडी थ्रू. माझं हे बेसिक मत आहे की बॉडी आणि माइंड हे कनेक्टेडच आहात. बरोबर. आणि जर तुम्हाला माइंड स्ट्रॉंग करायचं असेल तर यू शुड बी मेडिटेट, आणि बॉडी आणि माइंड कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. जसं की आम्ही म्हणालो बॉडी वेट वगैरे, हा पेशन्स संदर्भात बोलतोय की जर आपण जिम मध्ये गेलो तर जिम मध्ये स्टील्सचे असतात ना ते इक्विपमेंट्स, सो त्याने बॉडी एक्झाम्पल देतो 3 महिन्यात तुमची कट्स बिट्स तयार होतात. पण तेच जर आपण वुडन एक्सरसाइज नाही केली, लाईक मुदगल किंवा झाड, फांदी झाड, लाकडी येणे, तर ते बॉडी मसल डेव्हलप व्हायला तुम्हाला 6 महिने लागतील. पण ते एक्झाम्पल, पण तेच जर तुम्ही बॉडी वेट नाही केलं तर तुम्हाला 12 महिने लागतील. बरोबर. तर या सगळ्या गोष्टीचा फरक काय, तर जर तुम्ही 3 महिन्यात डोले शोले 6 पॅक्स अँड हे केलं तर ते 2 महिन्यात उतरणार. बरोबर. त्याची स्ट्रेंथ 2 महिन्यात उतरणार आहे. जर तुम्ही मुदगलीने केलं तर त्याची स्ट्रेंथ तुमची 10 महिन्याने उतरणार आहे. पण तेच जर तुम्ही बॉडी वेटने केलं ते तुमचं वर्षभराने उतरणार. सो इट्स अ प्रोसेस की आपण तुम्ही तुमच्या बॉडीला कुठल्या पद्धतीने ट्रेन करताय. करेक्ट. पूर्वी आपल्याकडे तशा प्रकारचे इक्विपमेंट्स नव्हते ना. पूर्वी मुदगलीने सगळा व्यायाम व्हायचा. बरोबर. मुदगल हा असा प्रकार आहे की ज्याने शरीराच्या 3 भागांचा एक्सरसाइज होतो. तुम्ही नॉर्मल जरी मुदगल फिरवली ना तर शरीराच्या 3 भागाची एक्सरसाइज होतो. तो हे त्यामागचं एक बेसिक आहे. करेक्ट. या सगळ्या गोष्टी बरोबर. पण माझा एक शेवटचा प्रश्न की जसं कराटे, जुडो, अजून काय फॉर्म्स आहेत, ठीक आहे, किंवा जिमिंग, हे आता इतकं त्याला प्राधान्य मिळालं सोशल मीडियावर पण, मग कलरीपटू एवढं का नाही? म्हणजे बाळानुसार मला माहिती नसेल की ग्लोबली आहे नाहीये काय कसं, कारण का मी तरी असे खूप लोकांना बघत नाही करताना किंवा सोशल मीडियावर की असं ते कूलनेस नाहीये का, काय कुठे काय ते दाखवलं जात नाही, काय आहे याच्यामध्ये? सुरुवातीला सांगितलं ना, आता माझं मीच कसा पोहोचलो तिथे, हे आता आपण थोडेसे मागे पडलो की आपलीच जी मार्शल आर्ट प्रॅक्टिस आहे तिला आपण वरती उचलण्यात कमी पडलो, ऍडव्हर्टाइजमेंट करण्यात त्याची कमी पडलो. ते जर झालंच बरं, हे जे आहे ह्याच्यात जसं हा म्हणला पेशन्सचा खूप गेम आहे, पेशन्सचा गेम आहे. आणि पेशन्स प्लस
रूल्स अँड रेग्युलेशन्स पण आहे त्याच्यात. बरोबर. डिसिप्लिन क्रिएट करतोय आपण म्हणल्यावर रूल्स अँड रेग्युलेशन असले पाहिजे. आता जिम मध्ये कधीही जाऊ शकतात. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे जिम मध्ये कधीही जाऊ शकतात, काही वर्कआउट करू शकतात, गाणे वगैरे लावून आणि बाहेर पडू शकतात. बरोबर, ह्याच्यात काही रूल्स अँड रेग्युलेशन नाही, काही नाही. पण आपल्या इथे यायचे काही ना काहीतरी रेग्युलेशन्स आहेत. थोड्या शिक्षा द्यायला लागतात, थोडा काही ना काहीतरी करायला लागतं. तर आता बऱ्याच ह्या पण अशा काही गोष्टी असतात, जसं की एक पेरेंट होते आमचे, जे स्टुडंटच होता, चांगला करत होता, मस्त चांगला करत होता, पण त्याला काही काही ठिकाणी चुकलं की त्याला शिक्षा तर द्यायला लागायची. बरोबर. पण मग त्याच्या घरचे म्हणले होते की नाही बाबा, शिक्षा द्यायची नाही. म्हणलं त्याला काही शिक्षा नाही दिली तर मग बाकीचे पण मुलं तसेच करतील. आता ह्याच्यासाठी एक म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे, तुला आवडेल ती, की ह्याची का गरज असं म्हणतो. तर अर्जुन कृष्णाला म्हणला, महाभारतात अर्जुन कृष्णाला म्हणतो की कृष्णा, मी आज सर्वोत्तम धनुर्धर आहे, सगळं आहे, मी असं तसं, पण मला असं वाटतं की मी अजून उंची गाठू शकलो असतो, खूप सारी उंची गाठू शकतो मी, अजून बरीच उंची गाठू शकतो. पण ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, समाज, घरदार, बाकीचे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, नियम कायदे, ऍज अ राजा किंवा ऍज अ पांडव म्हणून मला जे जे काय काय गोष्टी पाळाव्या लागतात, या सगळ्या गोष्टी मला दाबून ठेवतात. नाही तर मी अजून सर्वश्रेष्ठता आहे, पण त्याच्यावरती अजून जाऊ शकतो. मग कृष्ण म्हणला ठीक आहे, एक काम कर, पतंग आण आणि पतंग उडवायला घे. मग अर्जुन लागला पतंग उडवायला. अर्जुन मग तेव्हा पॉइंट आउट करून म्हणतो की ह्या पतंगीसारखं मी म्हणतो की ही जी पतंग आहे ती उंच उडतीये, पण मला असं वाटतं की माझा जो मांजा आहे त्या मांजाने तिला ओढून धरलेलं आहे. बरोबर. तर मग ती अजून उंचीवर जाऊ शकते, पण हा मांजा धरून बसलाय तिला. म्हणतो ठीक आहे, मग तुला काय करायची इच्छा होते, कापायचं. ठीक आहे, काप. कापलं. जशी ती मांजा कापतो तशी ती पतंग वरती 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 जाते, पण एका पॉइंट नंतर त्या हवेच्या प्रेशरनी डाऊन 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 फाटून जाते. कृष्ण म्हणतो हाच तुझ्या आयुष्यात जो रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा काही समाजाचे नियम किंवा आपले फॅकल्टीज किंवा आपले टीचर्स जे आपल्याला स्टुडंटला काही काही वेळात शिक्षा देतात, त्रास करतात, असं नाही म्हणत की त्यांच्या हातात तुमचा मांजा द्यावा, पण त्याच्या डेव्हलपमेंटसाठी. पण त्या मांजाचा काही ना काही धागा तर तो माणूस बनू शकतो. तुमची फॅकल्टी, तुमचे टीचर्स, तुमचे इन्स्ट्रक्टर्स, तुमचे घरचे, तुमचे जे समाज, जो आपलं सराउंडिंग आहे, हे सगळं ह्या मांजाचा काही ना काही धागा असतो. इव्हन जसं तुम्ही म्हणाले की कलरी अदर मार्शल आर्ट सारखं का फेमस नाही झालं, लाईक माझा या बाबतीत मी विचार केला तर मला असं वाटतं की कलरीपट्टू हे आधी केरळ मधल्या लोकांनी हे फक्त कॅपिटलाइज ठेवलं होतं. हे आधी फक्त त्यांनी त्यांच्या पुरतच ठेवलं होतं. पण जसं जसं त्यांना रिअलाइज झालं की कुंग-फू, तायक्वोंदो, कराटे हे जे काही फेमस होत चालले हे तर कलरीपट्टू मधून बाहेर पडले. मग त्यांनी कुठं ते ग्लोबलाइज करायला सुरुवात केली. त्यानंतर जसं हा म्हणाला विद्युत जम्वाल, मग विद्युत जम्वालने त्या बाबतीत थोडं लोकांमध्ये अवेअरनेस आणला. मेन फेज जो होता, जो एक्सपान्शनचा जो मेन फेज होता, आता इंग्रजांपर्यंत कलारीपयट्टू हायेस्ट पीक वरती होतं. सगळे वॉरियर्स, खालचे जे सगळे राज्य होते, पल्लवा, चालुक्य, हे सगळे पांडवाज वगैरे, ते सगळे हायेस्ट पीक वरती होते कलारी. पण जेव्हा इंग्रज आले, इंग्रजांनी जसे जसे राज्य केले, आता इंग्रजांनी जसे आपले गड किल्ले फोडले, कारण आपला पीक पॉइंट तो, बेस पॉइंट तो होता की आज जर आपले गडच फोडले नाही तर आपण गुरिल्ला वॉरफेअर्सनी मराठा किल्ल्यांवरनं तुम्ही इंग्रजांना कशी पळू लावू शकता. तसंच साऊथचं जे म्हणायला गेलो, साऊथचे कलारी होतं. कलारी हा इंग्रजांसाठी सगळ्यात मोठा जो बॅक पॉइंट म्हणतात, एक बॅकफुटवर जायचं जर इंग्रजांना कुठला कारण पडेल साऊथच्या रिजन मध्ये तर ते कलारीपयट्टू होतं. बरोबर. त्यामुळे कलारीपयट्टू त्यांनी बॅन केलेलं होतं 1960s मध्ये. कलारीपयट्टू पूर्णपणे बॅन. कोणी करताना दिसलं, काही होताना दिसलं तर लगेच ते शिक्षा द्यायचे. त्यामुळे आज तुम्ही जर बघाल या सगळ्या गोष्टी आज पण त्या आहेत ना, ऍज अ हिस्ट्री म्हणून, जसं की आज आमचे जे कलारीचे ग्राउंड असतात केरला मधले, ते ग्राउंड लेवल पेक्षा 4 फूट खाली असतात आणि वरती फक्त ह्या लेवलला एक खिडकी असते. का? जेव्हा माणूस चालतो त्याच्या नजरेत त्याला दिसलं नाही पाहिजे आतमध्ये कोण काय करत, प्रॅक्टिस चालू आहे हे कळाले नाही पाहिजे. त्यामुळे एकच खिडकी व्हेंटिलेशन साठी, ती पण कमरेच्या खालती,
की आय लेवलनी तुला दिसलं नाही पाहिजे काय चाललंय तिथे. आणि थँक्स आपल्या गव्हर्नमेंटने आता ते खेलो इंडिया मध्ये बरोबर. कलरीपट्टू, खटका, तेच, हा एक मल्लखांब मोठा स्पॅन पडला ना की या गोष्टी ऍड इंग्रजांचा केलं. आपण So, लेटेस्ट जो प्रमोशनचा आत्तासाठीचा प्रमोशनचा जो पीक पिरियड म्हणतो तो पिरियड आता. इंग्रजांनी आपला तो कलारीपट्टू साठी खाल्ला. बरोबर आहे. त्यामुळे ते थोडंसं ऍडव्हर्टाईज करण्यात मागे पडलो. पण आय मागे थिंक पडलं आता कलारी. लोक जागृत होत आहेत हो आता- सोशल मीडियामुळे आता आय थिंक Yes. आणि आपल्या पॉडकास्टमुळे पण आय थिंक वी विल हॅव अ गुड टेस्ट फॉर Exactly. बरोबर. आणि मी पण येईल, मला पण नक्कीच. अनुभव घ्यायचा आहे. नक्की नक्की. पण छान झालाय आपला पॉडकास्ट. Yes. आय Thank थिंक you यू so कवर्ड much. ऑल द ऍस्पेक्ट्स ऑफ कलरीपट्टू. Yes. आणि आमच्या व्ह्युअर्सना पण जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आम्ही त्यांचे नंबर्स आणि त्यांच्या कंपनीचे लिंक आणि प्रोफाईल्स आम्ही ठेवू. यू कॅन ऑल्सो कनेक्ट विथ देम आणि तुम्ही जॉईन करू शकतात. आणि प्लीज मी तर म्हणेन सगळ्यांनी एक्सपिरियन्स करावा हा आर्ट फॉर्म, हा डिफेन्स फॉर्म आणि फॉर द फिटनेस ऑफ माइंड अँड बॉडी. तुम्ही पण आमच्या ऑडियन्ससाठी एकदा कॅमेरामध्ये बघून सांगा की कलारीपट्टूसाठी तुमचं डेफिनेटली या आणि अनुभव करा आणि काय बोलता याला लाईक फॉलो सबस्क्राईब करा फक्त. नमस्कार, मी मिहीर आणि मी रविराज. आम्ही अयोध्यम कलारी ट्रेनिंग सेंटरचे ट्रेनर्स आहोत आणि आपल्या सिटी प्राईड कोथरूडच्या बॅरोमीटर समोर आपला क्लास असतो. तुम्ही एकदा नक्की या, ट्रायल घ्या, मस्त चांगलं तर तुम्हाला वाटेल याची गॅरंटी आम्ही देतो आणि एक्सपिरियन्स पण चांगला येईल ह्याची गॅरंटी. पुढे कंटिन्यू नक्की करायचं. नक्की करायचं. ट्रायल आल्यानंतर पुढे पण कंटिन्यू नक्की करायचं. याची गॅरंटी आमच्या समोर. गॅरंटी आहे, गॅरंटी आहे. इंस्टाग्राम पेज पण आहे, त्याला पण तुम्ही जाऊन Like, फॉलो करू शकता, subscribe, लाईक follow करू करा. शकता. आणि काय बोलता सरांच्या याला पण like काय करू. बोलतो चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. Absolutely. चांगला आमचा पण पॉडकास्ट चांगला झालाय. चांगला झालाय. हो. येस, Yes. येस. एक्सपिरियन्स आमचा चांगला होता इथे. थँक्यू.